आम्ही 2015ला करार केलं होतो. नंतर ना आम्हाला ते परस्पर आमच्या नावानं कर्ज उचललेत त्यांनी आणि नंतर ना आम्हाला व्यवसायात ते टोळी वगैरे बुडाल्यावर आम्ही धंदा सोडलो होते. सोडून दुसरा व्यवसाय करण्यासाठी बँकेत गेले असता आमच्या नावानं कर्ज दाखवलं. त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला गेलो म्हणजे त्यांनी काय म्हटलं तर भरतो म्हणून 2-4 वेळा आम्हाला तेच आश्वासन दिले तर भरतो. त्यामुळे आमचं एक सिव्हिल पण खराब झालं आणि राईटअप पण. आणि दुसरं एकतर शेती महापूर आणि दुष्काळामुळे पिके ना दुसरा व्यवसाय करायचा तर दुसरं काहीच पर्याय नाही. आता आमच्यासमोर जीवन जगावं का मरावं हे प्रश्न आहे. आता नाईलाज झालं आम्हाला लास्ट येऊन बसलो समजा शेतकरी मी. आता एक 15 दिवस वाट बघून आम्ही कुठं कलेक्टर साहेबासमोर नाही तर त्यांच्या कारखान्यासमोर आत्मदान करणार. तर ऊस वाहतूक करण्यासाठी करार केला होता. ते करारानुसार त्यांनी सह्या घेतल्या. आमची टोळी न आल्यामुळे आम्ही पैसे पण त्यांचे पूर्ण भरलो. आम्ही 1 रुपया त्यांचे घेतले नाही. तरी पण आमच्या नावानं कर्ज काढून त्यांनी 10 वर्ष झाला आता. आम्हाला तेवढं ते अगोदर कळलं नाही. जेव्हा आम्हाला नोटीस येऊ लागलं त्यावेळेला आम्हाला विचार येऊ लागला. त्यावेळेला आम्ही जाऊन त्याला भेटलो. तरी त्यांनी काय म्हणले अगोदर आता आमचं झालं आहे ते दुसऱ्याला विकलो आम्ही. मग ते कारखान्याकडनं ते पैसे घेऊन बँकेला 1 टाईम सेटलमेंट करून भरणार आहे. एक थोडे दिवस काढा म्हणले. असं 2-3 वेळा गेल्यावर तसंच सांगितले ते. आता 2 वेळा तर आम्हाला आतसुद्धा दिवलं नाही. गेटवरच त्यांनी वॉचमॅनला गेटच बंद करून आम्हाला आत जायला परवानगी दिली नाही. सांगोला येथील फॅपटॅक एज्युकेशन व फॅपटॅक इंडस्ट्रीजचे मालक भाऊसाहेब आनंदराव रुपनर यांनी या आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढून त्यांनी गैरवापर केलेला आहे. ह्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे शेती आणि शेतीपूरक वाहन याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तरी रुपनर यांनी त्यांना फसवून त्यांच्याकडनं खोट्या सह्या घेऊन त्यांनी कारखान्याच्या कुठल्या कारणासाठी त्यांनी कर्ज घेतले याचा अद्यापही आम्हाला माहिती लागलेलं नाही. तरी ज्या वेळेला आम्ही सिबिल काढला जातो सिबिलमध्ये दाखवलं जातं की अमुक या कारखान्याच्या नावाने 10 लाख 20 लाख 30 लाख अशा पद्धतीचं या गरीब शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज आहे. तरी त्याच्या बाबतीमध्ये 10 वर्षापासून कर्ज आहे. गेल्या वेळेला महापूरमध्ये या शेतकऱ्यांना शेती नुकसान झाले त्याची भरपाई मिळण्यासाठी मिळावा म्हणून सरकारने त्यांच्यासाठी नुकसान भरपाई दिली. ते नुकसान भरपाई ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला ते सुद्धा त्यांच्या कर्ज खात्यावरती जमा झाला. त्यामुळे त्यावेळेला कळालं की यांना कळालं की आमच्या नावाने फॅपटॅक कारखान्याने कर्ज काढलेलं आहे. तेव्हा कारखान्याला विचारपूस केली असता ते कारखाना अमुक एका व्यक्तीला विकल्याचं समजते. तरी आता या शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडं हा एक गंभीर प्रश्न आहे. ज्यावेळेला रुपनरकडच्या घरासमोर परवा रविवारच्या दिवशी 16 तारखेला सकाळी 11च्या दरम्यान मी सुद्धा प्रत्यक्षात होतो. त्यांच्या ठिकाणी आम्ही गेलो तर त्यावेळेला त्यांनी असूनसुद्धा नाही अशा पद्धतीनं वॉचमॅनच्या हातामध्ये त्यांनी सांगितले. त्यामुळं या शेतकऱ्यांचा खूप गंभीर प्रश्न आहे. यांना कुठल्या प्रकारचं लोन मिळत नाही, कुठल्या प्रकारचं कर्ज मिळत नाही. तरी आता माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या संबंधित रुपनर यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या कारखान्याची चौकशी झालेली पाहिजे. या कर्जदारांचं कर्ज कशा पद्धतीनं यांच्याकडून घेण्यात आला याच्यासुद्धा त्यांनी चौकशी झाली पाहिजे आणि त्या संबंधित दोषीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी 15 दिवसाचं मुदत मागितलेलं आहे. 15 दिवसासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावरती निर्णय लावला पाहिजे, याचा खोलखोल केला पाहिजे, याचा खुलासा केला पाहिजे असं या शेतकऱ्यांच्या वतीनं आग्रह आहे. तरी जर करता 15 दिवसात नाही झालं तर ते शेतकरी स्वइच्छेनं ते आत्महत्या करून घेण्याला प्रवृत्त झालेले आहेत. तरी हे गंभीर बाब आहे म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या संबंधितावर कठोर चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे ही आमच्याकडून. अनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथील सर्व शेतकरी त्यामध्ये मुबारक महबूब निंबाळे, चंद्रकांत बसण्णा नरसगोंडे, कुतुब महबूब पटेल, अण्णाप्पा बसण्णा सिद्धापुरे, सलीम शेख अहमद निंबाळे, कौसबाग चांदसाब शेख, याशीन मोहम्मद शरीफ निंबाळे, कुतुब महमूद हवालदार, राजकुमार विठ्ठलराव मसळे, हिरप्पा विठ्ठलराव मसळे
एवढे शेतकरी, अजून बरेच शेतकरी आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी आहे. साहेब, शेतकऱ्यांचा जर विचार केला, निसर्गाकडून सुद्धा आमच्यावर प्रचंड प्रहार होतो आणि कारखान्याकडून सुद्धा आमच्यावर अन्याय होतो आणि आमचं उदरनिर्वाह योग्यरीतीनं चालण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर लावत असतो, ऊस घालत असतो. त्या प्रोसिजरतून आम्ही सांगोला येथील फॅबटॅक एज्युकेशन व फॅबटॅक इंडस्ट्रीचे मालक भाऊसाहेब आनंदा रुपनार यांना 10 वर्षापूर्वी आम्ही ट्रॅक्टर म्हणजे वाहतूक करण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर लावण्यात आलं. परंतु आमच्या उदरनिर्वाहासाठी आमचं जे काय आर्थिक जडणघडण आहे हे करण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर लावलेलं होतं. परंतु ज्यावेळी आम्ही करार करत असतो त्यावेळी आमच्याकडून ते सही घेत असतात. सही घेतलेलंचा गैरफायदा घेऊन म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी कर्ज काढण्यासाठी आम्हाला कुठलीही सूचना न देता, पूर्व सूचना न देता जवळजवळ 10 लाख, 20 लाख, 30 लाख असं कर्ज काढलेलं आहे. मग आम्हाला याची काही माहीत नाही, काही पूर्व सूचना नाही. आम्ही ज्यावेळी म्हणजे कर्ज काढण्यासाठी म्हणा किंवा इतर कामासाठी म्हणा आम्ही ज्यावेळी बँकेमध्ये गेलो त्या बँकेकडून आम्हाला कळालं की तुमच्या नावावर कर्ज घेतलेलं आहे. त्यावेळी आम्हाला माहीत झालं आणि त्यानंतर इतर कारणासाठी आम्ही कर्ज काढणं, इतर ज्या काही गोष्टी आहेत, प्रचंड महापूर आलेलं होतं मधल्या काळामध्ये, त्यावेळी आम्हाला शासनाकडून म्हणजे मदत निधी आली आणि त्या मदत निधीसुद्धा या कर्ज काढल्यामुळे आम्हाला न सांगता कर्ज काढल्यामुळे आमचं मदत निधीसुद्धा त्या ठिकाणी रोखण्यात आलं. म्हणजे शेतकऱ्यांनी किती अन्याय सहन करायचं, मग याबद्दल आम्ही दाद कोणाला मागायचं याबाबत ज्यावेळी आम्ही या फॅबटेकचे जे मालक आहेत भाऊसाहेब आनंदा रुपनार यांच्याकडे गेल्यानंतर ते आम्हाला दाद देत नाहीत, फोन उचलत नाहीत आणि घराबाहेर जे काय वॉचमॅन असतात तिथूनच आम्हाला हाकून लावत असतात. मग त्या संदर्भात आम्ही प्रत्येक घटकाकडे आम्ही लक्ष वेधण्याचं, पैसे मिळण्याचा प्रयत्न केलो पण तो काही साध्य झालं नाही. आता शेवटी नाईलाज म्हणून आज कलेक्टर साहेबाकडे आम्ही निवेदन दिलो आणि यापुढं आम्ही काय करणार, कोणाकडे मदत मागणार. जर 15 दिवसाच्या आत आमचं जे काय आमच्या नावावर कर्ज काढलेलं आहे ते कर्ज नाही काढून घेतलं किंवा कर्ज नाही वजा केलं तर आम्ही जगण्यासाठी हा गंभीर प्रश्न आहे. जर कुणीही धाड नाही घेतला तर आम्ही कलेक्टर साहेबासमोर किंवा त्यांच्या कारखान्यासमोर, फॅबटॅक कारखान्यासमोर आत्मदहन केल्याशिवाय आमच्यासमोर गत्यंतर नाही. धन प्रश्न आहे. आता ह्या वर्षी तर पाऊस नाही, आमचं ऊस व्यवस्थित आलेलं नाही. याबाबत सर्वांनी याबाबत गंभीरपणे दखल घेऊन आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सर्व शेतकऱ्यांकडून आम्ही विनंती करतो. एक मीडिया म्हणून, शासन म्हणून आणि इतर जे काही संबंधित घटक आहेत त्यांना विनंती करून आम्हाला या कर्जमधून मुक्ती द्यावी ही आम्ही सर्वांनी आपल्याला विनंती करतो.